नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्लॅकबोर्ड मॅथ मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण नफा तोटा या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा प्रकार 4 पाहणार आहोत. तो म्हणजे टक्केवारी दिली असता विक्री किंमत कशी काढायची. आज मी तुम्हाला माझी खास गुणोत्तर रेषीय पद्धत आणि एकक स्थान पद्धत वापरून अगदी 5 सेकंदात उत्तर कसे काढायचे हे शिकवणार आहे. आपण यामध्ये 2023 आणि 2024च्या स्पर्धा परीक्षेत आलेले लेटेस्ट प्रश्न सोडवणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. आता प्रश्न क्रमांक 1. हा प्रश्न तलाठी भरतीच्या परीक्षेत 2023 ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, एका वस्तूची खरेदी किंमत ₹1800 आहे. जर ती वस्तू 12.5% नफ्याने विकली तर तिची विक्री किंमत किती? आता खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे ₹1800, म्हणजेच 100%. आता 12.5% नफ्याने विकली आहे, म्हणजेच विक्री किंमत हे 100% प्लस हे 12.5% बरोबर 112.5%. मग आता गुणोत्तर मांडून घेऊ. 100% ला ₹1800, तर 112.5% ला किती? आता तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 112.5 गुणिले 1800 भागिले 100. आता आपण काय करू? हा जो वरचा पॉइंट आहे तो घालून टाकू. मग 1125 गुणिले 1800 भागिले पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणून इथं आले 10 आणि गुणिले हे 100 जसेच्या तसे. आता या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. मग आता 5 दोन्ही 10. आता इथं 5 दोन्ही 10, इथं 1 राहिला. परत 5 दोन्ही 10, इथं 2 राहिले आणि 5 5 25. आता 2 1 बे आणि 92 18, म्हणजेच इथं 225 गुणिले 9 बरोबर. आता याचा जर गुणाकार केला तर किती येईल? ₹2025. म्हणजेच ही काय झाली? त्या वस्तूची विक्री किंमत झाली. तर पर्याय क्रमांक ब. आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न वनरक्षक भरती 2023 ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, एका मोबाईलची खरेदी किंमत ₹15,500 आहे. तो मोबाईल 7% तोट्याने विकला तर विक्री किंमत किती? आता खरेदी किंमत म्हणजेच 100% पकडायचं असतंय. मग खरेदी किंमत किती आहे? 15,500, म्हणजेच 100%. आता 7% तोट्याने विकलेली आहे. म्हणजे ही विक्री किंमत आपल्याला काढायची. विक्री किंमत आता 7% तोट्याने विकलेली आहे. म्हणजेच या 100 मधून 7 वजा करायचे. 100 वजा 7 बरोबर 93%. मग गुणोत्तर मांडून घेऊ आपण. 100 ला 15,500, तर 93 ला किती? 93% ला किती? मग सिंपल आहे. आपण काय करायचं? तिरकस गुणाकार करून घेऊ. मग 93 गुणिले 15,500 भागिले हा तिरकस गुणाकार 100. आता या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. तर 155 गुणिले 93 याचा जर गुणाकार केला तर किती येणार? 14,415. पर्याय क्रमांक
हो, ही त्या मोबाईलची विक्री किंमत आहे. आता प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न राज्य उत्पादन शुल्क 2024 ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, एका टेबलची खरेदी किंमत ₹2,400 आहे. त्यावर 18% जी-एस-टी लावून तो विकला, तर ग्राहकाला तो टेबल किती रुपयांना पडेल? आता खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे ₹2,400. म्हणजेच खरेदी किमतीला आपण 100% पकडतो. आता 18% जी-एस-टी म्हणजेच विक्री किंमत किती झाली? हे 100% आणि हे 18% म्हणजेच 118%. आता आपल्याला हेच 18% किंमत काढायची. आता गुणोत्तर लिहून घेऊ आपण. जर 100% ला ₹2,400 तर 118 ला किती? मग सिंपल आहे. तिरकस गुणाकार करून घ्यायचा. मग 118 गुणिले 2,400 भागिले 100. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. तर आता काय आलं? 118 गुणिले 24. आता 4 8 32. 3 आले हातच्या. 4 एके 4 आणि 3 7 आणि 4 एके 4. आता 8 दुने 16. 16शी 6 हातच्या आला 1. बेक बे आणि 1 3 आणि बेक बे 2. आता 2 7 आणि 6 13शी 3 हातच्या आला 1. 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि 2शी 2. म्हणजेच त्या टेबलची विक्री किंमत किती आली? ₹2,832. पर्याय क्रमांक बी. आता प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न पोलीस भरती 2023 ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, एका खुर्चीची खरेदी किंमत ₹850 आहे. ती 15% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? आता खुर्चीची खरेदी किंमत खरेदी किंमत आहे ₹850. आता खरेदी किमतीलाच आपण काय करतो? 100% पकडतो. मग आता विक्री किंमत आता 15% नफा झालाय म्हणजे ह्या 100% मध्ये हे 15% मिळवावे लागतील. मग 100% अधिक 15% बरोबर 115%. आता गुणोत्तर लिहून घेऊ आपण. 100% ला ₹850 तर 115% ला किती? आता तिरकस गुणाकार करायचा. 115 गुणिले 850 भागिले 100. आता ह्या शून्याला हा शून्य गेला. मग 115 आणि 85 चा जर गुणाकार केला तर किती येईल? 115 गुणिले 85. 5 5 25. 2 5 एके 5 आणि 2 7 आणि 5 एके 5. 8 पंचे 40. आजचे आले 4. 8 एके 8 आणि 4 12. आजचे आला 1 आणि 8 एके 8 आणि 1 9. आता या 5शी 5 7 5 आणि 2 7 आणि 9शी 9 म्हणजेच 115 गुणिले 85 किती आलं? 9,775.
भागिले 10 आहे. आता ह्याचा काही भागाकार करायची गरज नाही. खाली एक शून्य आहे म्हणून आपण काय करू, इकडून उजवीकडून एक पॉइंट देऊ. मग उत्तर आलं 977.5 म्हणजेच पर्याय क्रमांक ब. आता हा प्रश्न म्हाडाच्या परीक्षेत 2023 ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, एका जुन्या कारची खरेदी किंमत ₹2,50,000 आहे. ती 5% तोट्याने विकली, तर विक्री किंमत किती? आता खरेदी किंमत किती आहे? 2,50,000 म्हणजेच खरेदी किमतीला आपण 100% मानतो. आता विक्री किंमत या 100% मधून हे 5% वजा करावे लागतील म्हणजे आपल्याला विक्री किंमत मिळेल. मग 100% वजा 5% बरोबर 95%. मग हे 95% म्हणजे किती ते आपल्याला काढायचंय. मग आपण काय करू, गुणोत्तर लिहून घेऊ. मग 100% म्हणजेच 2,50,000 तर 95% म्हणजे किती? मग आता सिंपल आहे, आपण तिरकस गुणाकार करणार. बरोबर 95 गुणिले 2,50,000 भागिले 100. आता या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. तर आता 2,500 गुणिले 95 याचा गुणाकार करायचा आपल्याला. शून्य आपण नंतर लिहू. आता 5 5 25 5 आले 2 5 दोन्ही 10 आणि 2 12. आता 9 5 45 5 आले 4 9 दोन्ही 18 18 आणि 4 22. मग बेरीज करून घेऊ. 5 असे 5 लिहिले, 5 आणि 2 7 2 आणि 1 3 आणि हे 2. आता हे 0 लिहिले. म्हणजेच त्या जुन्या कारची विक्री किंमत किती आहे? तर 2,37,500. पर्याय क्रमांक क. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.